तू नित्य स्वयं प्रकाशको, तू ते बोलावया देवा कैसा पैसू, तुझी माया शक्तीचा डोळेलासू लागला ब्रह्मादिका, तुझा कराव्या प्रकाशू, योगशास्त्रा नाही सौरसू, सांख्या लागे मोहपाशू, तू ते निरोपिता, प्रमाणांचा बंबाळ देवा, न देखे वेदांचा मांडे मेळावा, आगमा नाही रिगावा तुझा स्वरूपी, म्हणून साधन नाही ऐसे, जेने तुझे ज्ञान रत्न दिसे, तू जानविसी कृपावशे, तैस जानिजे, वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरु, श्री गोपाल कृष्ण महाराज की। नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद,
यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवेतरो जन स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. तिसऱ्या अध्यायाचा हा 21वा श्लोक आहे. कर्म भगवंताला अर्पण करत असताना ते स्वच्छ धुवून अर्पण करावं. कर्म करणाऱ्या कर्मयोग्याच्या नजरेमध्येही मळ नसावा. हाताचे करणे पायाचे चालणे जे होय मज कारणे तेच करी. आणि मग त्या सर्वात्मक परमेश्वराला कर्माच्या स्वरूपामध्ये आपण फूल समर्पित करतो. उदाहरण देऊन सांगितलं, कर्मणैव हि संसिद्धी मास्तिता जनकादय. जनकादी ऋषींनी कर्माच्या आधारावर सिद्धी प्राप्त केलेली आहे. कर्माला ज्ञानाचे डोळे असायला पाहिजेत. आंधळेपणाचं कर्म का होतं माणसाकडून, आणि आंधळेपणाचं कर्म माणूस जेव्हा आचरण करतो त्यावेळेस तो चुकीच्या दिशेने जातो. म्हणून आचार आणि विचार त्या मानवी जीवनामध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत. नाण्याला जशा दोन बाजू असतात, एक आचारा एक सिक्का असतो, एक सिक्का वेगळा असतो छाप, दुसरा काटा असतो, दोन्ही मिळून नाणं असतं. नाण्याची किंमत या दोन्हीही बाजूवर अवलंबून असते. त्यात ते एक बाजू जर घासून चोपडी झाली तर नाणं चालत नाही, दुकानदार नाणं घेत नाही. दुकानदार म्हणतो की तुझ्या नाण्यामध्ये लायकी नाही माझ्याकडे येण्याची, आणि पुढेही कुठं चालणार, आणि संपल्याचं अस्तित्व संपलेलं आहे. दुसरी बाजू घासलेली असली तरीही चालत नाही. असंच मनुष्य जीवनाचं नाणं आहे ना, याला दोन बाजू आहेत. एक आहे विचाराची बाजू, एक आहे आचाराची बाजू. तेच माणसं चाललेली आहेत की ज्यांच्याकडे आचार आणि विचाराने संपन्न आहेत, ती गेल्यानंतरही आज त्यांचं अस्तित्व शिल्लक आहे. आचार आणि विचार नसलेला हा जो माणूस आहे तो आज आपण बघतो आहे की तो इथेच संपून जातो. मीडियाच्या एखादी बातमी त्याच्या अस्तित्वाला धक्का देऊन जाते आणि आपली श्रद्धा कोसळून जाते, आपला विश्वास संपून जातो. नाही चालत तो माणूस. लोकांच्या नजरेतून उतरलेला माणूस नाही चालत. म्हणून मानवी जीवनाचं हे जे नाणं आहे, हे नाणं थोडस तपासून घेणं महत्वाचं आहे, आणि ते आहे त्या अवस्थेमध्ये ठेवणं महत्वाचं आहे. जनकराजाचं उदाहरण भगवंतांनी या ठिकाणी दिलेलं आहे. राजा जनक हा आचरणाने श्रेष्ठ होता. विलासामध्ये राहूनही तो अलिप्त होता. त्याच्या जीवनामध्ये आसक्ती नव्हती असा हा राजा जनक. याज्ञवल्क्य ऋषीने एक वेळेस त्या राजा जनकाकडे आपला विद्यार्थी पाठवला. म्हणाले, जा तुला तिथं ज्ञान भेटेल. तो जनकाकडे गेला. दरबारातून त्याला प्रवेश मिळाला. जेव्हा तो जनकाच्या याच्यामध्ये गेला, कक्षामध्ये गेला, त्यावेळेस त्याला एक असं दृश्य दिसलं की सुंदर सुंदर तरुण मुलींच्या सहवासामध्ये जनक आहे. अर्धनग्न अवस्थेमध्ये असलेल्या ह्या सगळ्या मुली त्याच्या भोवताली आहेत. आणि त्या बटूची श्रद्धा संपली जनकावरची. म्हणाला, माझ्या गुरुने माझी चेष्टा तर नाही केली, त्या मूर्खाकडे मला पाठवलं. असा हा विलासी, हा काय ज्ञान सांगणार आहे. क्षणभरात त्यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो वापस फिरला. दरबाराच्या त्या कक्षेच्या बाहेर पडत असताना जनकाने बघितलं, अरे थांब, आला कशासाठी, जातोस का.
म्हणाला ज्यासाठी मी आलो ते मला नाही दिसलं, मी चाललो, आजच्या दिवस थांबून घेतल्या का खोलीत मध्ये मुक्काम झाला त्याचा. रात्रभर झोप नाही आली. सूर्योदयाच्या पूर्वी स्नानासाठी तो गेला. जवळ नदी होती, नदीवर स्नानाला गेला. स्नान केलं आणि एकदम त्याला असा उजेड दिसला. तो जनकाचा राजा पेटलेला त्याने बघितला आणि तो भटू धावत सुटला. तो विद्यार्थी पळत सुटला तिकडे. रस्त्यामध्ये वाळूत उभा असलेला जनक त्याला भेटला. त्याचं मनगट भरणं, कुठं चाललास तू? म्हणाला राजवाडा पेटलाय. कुणाचा आहे राजवाडा? आपल्याला काय त्याचं? जनकाच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता होती ती प्रसन्नता, ती आग कुठलाही परिणाम करू शकली नाही. जनक हसत होता. पण तू का चाललास तिकडे? तो म्हणाला राजवाड्यात तुमच्या खोलीमध्ये मला जी तुम्ही खोली दिलेली होती त्या खुंटीला माझी लंगोटी टांगलेली आहे आणि ती जळल म्हणून मी पळत चाललो. क्षणात तो भानावर आला की लंगोटीसाठी पळणारा मी आणि राजवाडा पेटल्यानंतर जो कधीच विचलित झाला नाही तो, हा तर कर्मयोगी आहे. तू कर्म नाही वही संसिद्धी मास्तिता जनकादय. आणि हे अशा योगारूढ पुरुषाचे लक्षण सांगत असताना भगवंत या श्लोकामध्ये असं सांगतायत की यदा चरती श्रेष्ठ पुरुष ज्याप्रमाणे आचरण करतात ना त्याचप्रमाणे इतर जनही आचरण करत असतात. कारण आचरणातून संस्कार झिरपत असतात. ज्ञान शब्दातून प्रकट होतं आणि आचरणातून संस्कार संक्रमित होत असतात. संस्कार बोलण्यातून नाही, बोलण्यातून कळतात, परंतु जे प्रिंट होतात, उमटतात, तर ते आचरणातून उमटून जातात. आम्हाला कळलेलं असतं, परंतु कळलं ही गोष्ट वेगळी आणि उमटणं ही गोष्ट वेगळी, पटणं ही गोष्ट वेगळी. लहान लहान मुलं तुमच्या घरामध्ये आहेत, त्यांना तुम्ही पाटी आणून दिलेले लिखाणासाठी, लेखणी हातामध्ये आहे, ते अक्षर गिरवतात, स्पष्ट अक्षर येतं, अनसाचा स्पष्ट येतं, परंतु सगळे अक्षर लिहिल्यानंतर ते पाटी पुसतात. डोक्याला तेल लावलेलं असतं आणि ते तेल असं चोळतात आणि त्याने पाटी जर पुसली, आता अक्षर उमटत नाही, आता उमट नाही. त्याला पटणं असं म्हणतात. उमटणं म्हणजे पटणं. पटलं. बुद्धाला एक म्हातारा बघितला, एक बिमार बघितला आणि एक अंत्ययात्रा बघितली आणि एकाच वाक्यात सांगितलं सब्बम दुःखम. बुद्ध गेले, घराच्या बाहेर गेले, परत नाही आले. हे आहे पटणं. या विषयावरचे प्रवचन करूनही आहे त्या अवस्थेमध्ये राहणं हे आहे बोलणं. आणि म्हणून पटण्याचा जो प्रभाव आहे, जे माणसाला पटतं ते आचरणातून जास्त पटतं, न बोलतं हे माणसाला पटतं. म्हणून संस्कार हे तुमच्या आचरणातून झिरपत असतात. भगवंत त्या आचरणाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगताय. आचरण ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. काही न बोलताना तुमचं आसनं जे आहे, असण्यातून लोक शिकत असतात, तुमच्या बसण्यातून लोक शिकत असतात. आणि वेगळं सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण होतं आणि निरर्थक शब्द तुमच्या तोंडात आला तरी तो वेदाचा मंत्र बनून जातो. गण गण गणात बोटे, काय त्या मंत्राला अर्थ आहे, परंतु मंत्र झाला त्याचा. ज्यांनी ते वाक्य उच्चारलं त्या माणसाचा प्रभाव, त्याची योग्यता आहे त्याच्यामध्ये, त्याची ताकद आहे त्याच्यामध्ये. जीवनाच्या दोन बाजू खूप मोलाच्या आणि खूप महत्वाच्या आहेत. आणि अशाच लोकांच्या जीवनामध्ये पावित्र्य आहे, देवत्व आहे. देव नाही देवाऱ्यात, देव नाही देवाल, देव नाही देवाऱ्यात, देव नाही
कुणाची पुण्याई देव नाही देवाऱ्यात देव नाही देवाल अशा लोकांमध्ये देवत्व निवास करत असतं. या दोन बाजू खूप मोलाचे आणि महत्वाचे आचार आणि विचार. आणि आचार आणि विचार सांगत असताना चक्रधर स्वामींनी एक सूत्र सांगितलं, लक्षात ठेवा, गोड सूत्र आहे. 4 शब्दांचं ते सूत्र आहे. 4 शब्दांच्या सूत्रामध्ये 2 महत्वाचे मुद्दे सांगितले. आचारे योग्यता, विचारे दृढता. 2 गोष्टी आपल्या जीवनातल्या कमी झाल्या की आपलं जीवनाचा ह्रास होतो. योग्यता आपल्या जीवनामध्ये नसेल आणि स्थिरता आपल्या जीवनामध्ये नसेल, जी विचारांना निर्माण होते, तर आपलं जीवन दिशाहीन बनून जातं. आचाराच्या भूमीमध्ये योग्यता जन्माला येते. योग्यता म्हणजे परिपक्वता, योग्यता म्हणजे मधाळता, योग्यता म्हणजे तेजस्विता, योग्यता म्हणजे सामर्थ्य, योग्यता म्हणजे परिपूर्णता. पूर्णता म्हणजे योग्यता. आता त्या पुरुषाला बोलावं लागत नाही, त्याचे हातपाय बोलतात, त्याचे डोळे बोलतात, त्याचा फोटो बोलतो, त्याच्या सहवासातली एखादी वस्तू बोलते. आता त्याला बोलायची गरज नाही. एखादी चिंधी असली त्याच्या स्पर्शाने पवित्र झालेली, तर तीही बोलायला लागते. पैगंबर साहेबांचा केस आहे फक्त, हजरत बाल, पूर्ण मुस्लिम समाजाची श्रद्धा आहे, तोही बोलकाय. बुद्धाच्या नखावर स्तूप उभे राहिलेले आहेत, फक्त नख काय बोलतो, पण तोही बोलतो. सगळे लोक त्यांनी बांधून टाकलेले आहेत. शिवाजी महाराजांची तलवार म्हणजे फार काही आहे काय? इंग्लंड मधून आणायची परत भारतामध्ये. अरे इकडे कारखाने कमी आहेत का? दुसरी तयार करा ना त्यापेक्षा. आता तर प्रगत आहोत आपण. ती 5 फुटाची 6 फुटाची तयार करा, तिच्यापेक्षा आणखी वजनदार तयार करा. ती जी धावतोय तिच्यापेक्षा चांगली तयार करा. नाही, पण तिला एक किंमत आहे. तिला ज्यावेळेस आम्ही बघू ना, त्यावेळेस स्वराज्य आमच्या डोळ्यासमोर उभं राहील, शिवचरित्र आमच्या डोळ्यासमोर उभं राहील. शिवाजी महाराज तर नाहीच, पण ती तलवार बोलते. रायगडाच्या पाषाणातून शब्द अजूनही येते, पाषाणही बोलायला लागतात. आचाराचा तो एक प्रभाव आहे. बाकीच्या गोष्टीची गरज नाही. महात्मा गांधींकडे बघितलं तर काय होतं त्यांचं शरीर? शेवटी तोंडामध्ये दात नाही. हरभरा टाकला तर तसाच वापस येईल. हरभरा चावू शकत नव्हते, पण चावले, त्यांनी इंग्रज चावून टाकले. डोळे कमजोर होते, चष्मा होता. रस्त्याने चालताना हातामध्ये काठी होती, काठीच्या आधाराने ते चालत होते. जगी सर्व सुखी मी आहे असं उत्तर कोणी दिलेलं नाही. नाही देऊ शकत कुठलाच माणूस. म्हणाल पैसा आहे, सगळं आहे, पण अमुक बरोबर नाही. सगळं ठीक आहे, तब्येत बरी नाही. सगळं ठीक आहे, मुलगा बरोबर नाही. सगळं ठीक आहे, सुनबाई बरोबर नाही. सगळं ठीक आहे, शेती बरोबर नाही. सगळं ठीक आहे, पाऊस नाही. कुठं तरी माणूस काहीतरी सांगेल, सर्व सुखी असा कोण आहे? परंतु 700 वर्षापूर्वी आश्वासन दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. अवधान हे करे तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. सर्व प्रकारचं सुख मी तुम्हाला देतो. दुःखामध्येही तुम्हाला सुखाचा अनुभव आहे, असे सुख मी तुम्हाला देतो. आणि म्हटलं ना तुकोबा, सर्व सुखाने आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. सर्व सुख आम्हाला मिळालेले. आमची सुखाची परिभाषा वेगळी आहे. काहीच नव्हतं तुकाराम महाराजांकडे, ज्ञानेश्वर महाराजांकडे काहीच नव्हतं, आमच्याकडे काहीच नव्हतं, म्हणून ते दुःखी. पण काहीच नसूनही सगळं असतं याची आम्हाला कल्पना नाही. आमची परिभाषाच वेगळी आहे. बदल होतो आमच्यामध्ये. एक गरीब बाई असते,
तिच्या मैत्रिणीच्या भेटीला जाते, झोपडपट्टीत राहणारी बाई. मैत्री श्रीमंत असते, मोठा बंगला असतो तिचा, जाते बघते, पहिल्यांदाच गेलेले असते, सगळं बघून ती थक्क होते, हेवा वाटतो, असूया निर्माण होते, मी कशी ही कशी, दोघी सोबत तर शिकलो, शाळेत दोघी आम्ही सोबत जात होतो, माझं लग्न झालं, तिचं लग्न झालं, माझी झोपडपट्टी, नवरा माझं तिचं काम माती काम करतो, कसं तरी आम्ही पोट भरतो. बघ ना केवढा मोठा बंगला आहे, या 2 गाड्या आहेत, गेली मध्ये भेट झाली, गप्पा गोष्टी झाल्या, बघत होती, टीव्ही तुमचाच का हा किती मोठा आहे आणि कलर आहे हो, आणि तुझ्याकडे काय, माझ्याकडे नाही टीव्ही नाही, तुझं खूप चांगलं दिसतंय, बंगला किती छान आहे तुझा, कपडे घालीचे हे सगळं, आणि ते कपडे धुण्याचं मशीन, हो कपडे धुण्याचं मशीन आहे, फ्रीज आहे तुझ्याकडे, हो फ्रीज आहे, सगळं सगळं आहे. चेहरा तिचा पूर्ण बदलला, पूर्ण चेहरा बदलून गेला तिचा. कुठंतरी वाटलं तिला की मी कुठं आहे, ही कुठं आहे. अगोदर ती येण्याच्या अगोदर ती सुखी होती, हे सगळं बघितल्यानंतर ती दुःखी झाली, तिचा चेहरा पूर्ण बदलला. हे त्या चाणाक्ष मैत्रिणीच्या लक्षात आलं. जी बंगल्यावाली मैत्रीण होती तिच्या लक्षात आलं. ती म्हणाली माझी मैत्रीण दुःखी झालेली आहे, हिचं दुःख मी कमी करते, हिचं दुःख मी कमी करते. अगं दुःख कमी करण्याचा तिने प्रयोग केला. ती म्हणाली हे सगळं चांगलं आहे ग, तुझे मिस्टर कुठे आहेत? म्हणजे गेलेत, बाहेर गेलेत. नोकरी चांगली, हो चांगली नोकरी आहे त्यांना, क्लास 1 ऑफिसर आहेत ते, चांगलं आहे तुझं सगळं. ती म्हणाली कसलं ग चांगलं, हा बंगला आहे ना, एवढा मोठा बंगला, बँकेचं कर्ज घेतलेलं आहे, फिटत नाही आमच्याकडनं, हप्ते भरणं होत नाही आमच्याकडनं, कधी बँक ताब्यात गेले सांगता येत नाही, गाड्यांचं असंच आहे, गाड्यांचं असंच आहे, कधी जातील सांगता येत नाही, डिझेल टाकायला सुद्धा पैसे नाही. अगं मला ते खूप चांगलं वाटतं, काही खरं नाही, सगळं कर्ज आहे, पूर्ण कर्ज बाजारी आहेत, आणि मालक काही भेटत नाही, नेहमी काही भेटत नाही, भेटले ते नीट बोलत नाही बोलत, काही खरं नाही त्यांचं, काही खरं नाही, सगळं असंच आहे, चाललंय देखावा चाललेला आहे सगळं. धीरे धीरे तिच्या चेहऱ्यामध्ये बदल झाला, गरीब मैत्रिणीच्या चेहऱ्यामध्ये बदल झाला. वाटायला लागलं आपलंच बरं आहे, मग हिचा नवरा तर काळजी बी घेत नाही, आपलाच बरं आहे, शेती काम करून येतो, माती काम करून येतो, थोडंसं दुखणं तर टचकन डोळ्याला पाणी येते त्याच्या, माझं डोकं दाबतो, नाही आपलंच चांगलं आहे, खूप चांगलं आहे आपलं. ती निघून गेली. निघून गेल्यानंतर खुश होऊन निघून गेली, आणि नंतर नवरा तिचा भिंतीच्या आडुशाला उभं राहून ऐकत होता. आणि ती निघून गेल्यानंतर मग तिला म्हणाला का रे किती लबाड आहेस तू, असं का बोलली, आपल्यावर कुठे कर्ज, कुठल्या बँकेचं कर्ज आहे, घरावर कर्ज आहे म्हणालीस तू, आणि गाड्याला डिझेल टाकायला पैसे नाही म्हटली, मी बोलत नाही म्हटली. त्यावेळेस ती म्हणाली तिला मी सुखी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्याचं सुख पाहून माणसाला दुःख होतं. माणसाचं दुःखाची आणि दुःखाची परिभाषा फार मोठी चुकीची परिभाषा आहे, खूप चुकीची भाषा आहे. आणि म्हणून हे जे मध्ये आहे ना, मधीच हे सगळं निर्माण होतं, मधीच निर्माण होतं. म्हणून कृष्ण तुम्हाला असे खोटे आश्वासनं देत नाही, खोटे आश्वासनं देत नाही. अर्जुनाला कृष्ण असं नाही म्हणाला, अशी आंधळी श्रद्धा कृष्णाला चालत नाही. कृष्ण असा नाही म्हणाला की मी तुला गीता समजावून सांगतो अर्जुना, गीतेचं पारायण कर, एक श्लोक म्हटलं की एक माणूस मरून पडल, असं नाही बोलला. नाही, ते तुला करावं लागेल, मी नाही करणार. न कर्तृत्व न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू, कर्मयोग मी तुला सांगतोय, हे सगळं तुला करावं लागणार आहे. धनुष्य तुला उचलावं लागणार आहे, बाण तुला लावावं लागणार आणि चालवावं तुला लागणार आहे. हे समजून घेणं महत्वाचं आहे. गीतेचं पारायण करून तुम्ही परीक्षा पास होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या डोक्यात असेल, पालकांच्या डोक्यात असेल तर काढून टाका. याच्यातला अर्जुन जागा करा की तुला अभ्यास करावा लागणार आहे, अभ्यास करावा लागणार. कृष्णाला कशाला फसवतोस तू? कृष्णाचा पुत्र आहे, त्याला लहान कशाला करतोस तू? तेजाचा पुत्र आहे, तेजस्वी आहे. अरे सिंहाचा छावा आहे ना, तू आता लांडग्याची कोणाची भीक नाही मागणार, आणि सिंहाचा छावा आपल्या आईला किंवा बापाला हात सुद्धा देणार नाही की माझ्या समोर सावध झालेले मदत कर. नाही, स्वतःचा एक पराक्रम आहे. तू तर पराक्रमी आहेस, आतून तू श्रीमंत आहेस, प्रचंड श्रीमंत आहेस. आणि म्हणून गीता समजणं हे महत्वाचं आहे. गीता कृष्ण कळला नाही हे आमचं दुर्दैव, आणि गीता समजली नाही हेही आमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून राष्ट्रसंतांना असं म्हणावं लागलं. राष्ट्रसंत म्हणाले, कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता, नाही कळली नाही वळली, नाही कळली नाही वळली,
नाही कळली नाही वळली, सांग सांग भगवंता, कळली का कुणाला गीता? अरे नाही दिसत आम्हाला, अर्जुन दिसत नाही, कळलेच नाही गीता आम्हाला, तो पराक्रम दिसत नाही, देवावरच का अवलंबून राहण्याचं काही कारण नाही. आहे ना, तुझ्यातच ती ताकद आहे, तुझ्यात तो पराक्रम आहे. एक ग्रस्त मला म्हणाले गीतेचं पारायण करायचं आणि 3 दिवस तुम्ही माझ्याकडे 3 दिवस पारायण करायचं. म्हटलं मी ते व्यस्त असतो रे कार्यक्रमामध्ये, आणि पारायणाने माझा आवाज आणखी खराब होऊन जातो, मी नाही करत पारायण. नाही म्हणे तुम्हालाच करायचं आहे. म्हटलं काय आहे रे, लग्न आहे का? म्हणे नाही. मला आहे काय काय वीर खोदलीस का? म्हणे नाही. वास्तुशांती आहे? म्हणाला नाही. मग कशासाठी पारायण करायला लावतो आणि 3 दिवस मला का त्रास देतो? तो म्हटलं बाबा सगळ्या पॅथी हे केल्यात मी, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर वगैरे, बिमारी ठीक होत नाही. म्हटलं बिमारी काय तुझी, तिसाठी पारायण करतो? म्हटलं मला मूळव्याधीचा खूप त्रास आहे आणि त्यासाठी गीतेचं पारायण तुम्ही करा. माझी श्रद्धा आहे की त्यामुळे माझी मूळव्याध चांगली होईल. थक्क झालो मी. तर त्याला म्हटलं 3 दिवस बैठक नाही मारू शकत नाही मी. म्हणे का? म्हटलं मलाही मूळव्याधीचा त्रास आहे. मूळ व्याध नाही, मूळ अविद्येचा त्रास आहे ज्याला, त्याला गीतेची गरज आहे. गीतेची भक्ती भाबडी भक्ती नाही. म्हणून भगवंत कर्मयोगाने माणूस घडवण्याचा प्रयत्न करतात. मोठ्यांना पहिले सल्ला देतात, आपण जबाबदाऱ्या दुसऱ्यावर टाकत असतो. चूक झाली तर कुठलाच माणूस कबूल करत नाही माझं चुकलं म्हणून, यामुळं चुकलं त्यामुळं चुकलं, कुठल्या तरी कारण सांगून स्वतः मोकळा राहण्याचा प्रयत्न करतो. भगवंत म्हणतात उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादयत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मन. दुसऱ्याला दोष देऊ नकोस, जबाबदारी घे, तू जबाबदारी घे. तुझा उद्धार मी नाही करणार, तुझा उद्धार तू करणार आहेस. मी फक्त तुला दिशा दाखवणार. उद्धार तूच आहे तुझा, मी फक्त दिशा दाखवणार. चुकला ना तू तर त्याला अधपातन तुझा झाला, त्याला कारणही तूच आहे, आणखी दुसरं कोणी नाही. तुझ्यामध्ये हे सगळे सुप्त गुण आहेत, सगळे सुप्त गुण आहेत, ते विकसित करायचं काम कर. तू तुझा उद्धार करू शकतो. सुधार आणि उद्धार याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. सुधार हा पूर्वावस्थेला येऊ शकतो, उद्धार म्हणजे शेवटची अवस्था. आता खराबी होणार नाही, आता नादुरुस्त होणार नाही. सुधारामध्ये दुरुस्ती करावी लागते, परत परत रिपेअर करावं लागतं त्याला. आणि हे गुण तुझ्यामध्ये आहे, सुप्त अवस्थेमध्ये हे गुण तुझ्यामध्ये आहे. भगवंताने माणसाला निहाळलं, माणसाचं हृदय तरी बघितलं आणि त्या माणसाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तुझ्यातले 2 सुप्त गुण विकसित करण्याचा प्रयत्न करा. एक आहे तुझ्यामध्ये योग्यता, दुसरी गोष्ट आहे तुझ्यामध्ये दृढता, जी विचारावर अधिष्ठित असते अशी ही दृढता. तू असा सारखा विचलित होतो ना, याला कारण आहे की तू असा स्थिर नाही आणि तुला विचाराची बैठक नाहीये. नाही विचाराची बैठक. आपण बघतो ना महाराष्ट्राचा काळ, चक्रधर स्वामी येण्याच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामधला महाराष्ट्र कसा आहे आपला, अस्थिर आहे. अस्थिर सरकार नको आपल्याला वाटतं ना, याचं कारण नुकसानी खूप आहे. अस्थिर आरशामध्ये तुमचा चेहरा पाहू शकत नाही तुम्ही. चेहरा अर्थ स्थिर आहे, परंतु चेहरा तुम्ही असा करता तुम्ही पाहू शकत नाही. ज्यात पाहायचं ते जो पाहणार तो दोन्ही स्थिर असायला पाहिजे. भगवंत तर स्थिर आहे, तुम्ही अस्थिर असाल तर. आणि म्हणून त्या काळातला महाराष्ट्र आपल्या लक्षात येतो की अस्थिर कशा प्रकारचा आहे. याचं कारण आहे की विवेकाचं अधिष्ठान त्या काळात महाराष्ट्राला नव्हतं. म्हणून वैदिक देवी देवता होत्या, त्या सामान्य माणसाला नाही समजल्या, म्हणून स्वतःच्या देवी देवता निर्माण केलेल्या आहेत. अविचारातून देवी देवता निर्माण झाल्या. बिमारी झाली की एक देव जन्माला आला, दुसरी बिमारी झाली की दुसरा देव जन्माला आला. खोकला झाला की खोकलाही जन्माला आली. ठसका लागला म्हटलं खोकलाही नाही, खोकला नाही. हा खोकला असतो तर खोकलाईकडे गेला असतो, नारळ फोडला असतं. पण हा ठसका आहे, काय करू, ठसकाही जन्माला आली. नवीन देवी निर्माण झाल्या. चिपडं झाले तर चिपडाही जन्माला आली. वेडा झाला तर वेडाही जन्माला आली. यरमाळ्याचे येड आई गोंधळाला या. यरमाळ्याला येडाई आहे. जे लोक वेडे झाले ते तिकडे त्या देवीकडे गेले.
त्या काळात हॉस्पिटल नव्हतं, दवाखाने नव्हते, पागल लोकांचा दवाखाना नव्हता. माणसांनी निर्मिती केली, देवांची निर्मिती केली. इथं कुठं विवेकाचं अधिष्ठान आहे? बिमारी जन्माला येते. हे सगळं निर्माण झालं 4 प्रकाराने निर्माण झालं. एक तर भीतीने निर्माण झाला देव, एक तर प्रीतीने निर्माण झाला देव, एक तर नीतीने निर्माण झाला देव. वेगवेगळ्या कारणाने देवाची निर्मिती, इथं बिमारीने देव निर्माण झाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये जाखाई, जोखाई, तुकोबाने, नामदेव महाराजांनी उल्लेख केलेला आहे सगळ्या देवांचा. मरियाई जन्माला आली, कॉलरा येत होता, पटकी होत होती, मुलं वारत होते, माहीत नव्हतं याचे जंतू असतात. मरीमाई जन्माला आली, तिचे गाणे सुरू झाले, पोतराज तयार झाले, पोतराज गावामध्ये फिरायचे, बाया त्यांचं दर्शन घ्यायच्या आणि त्यांना विनंती करायच्या, बाळांना न्यायच्या, त्याच्या पायावर ठेवायच्या, आशीर्वाद मागायच्या, आपलं लेकरू मरू नये म्हणून. कोण मारते? मरीमाय मारते. मरीआईचे गाणे तयार झाले. माझ्या लहानपणी गाणे ऐकलेलेत मी, त्यांनी गाणे तयार केले. मरीमाईचं महत्व सांगितलं त्याच्यामध्ये. आई माझे माई तुझं रान कोकणात, रान कोकणात, गाडा चाले रिंगणात ग माझे मरे माये. ते गाणं म्हणायचं, डफडं वाजायचं, बायांना वाटायचं खरंच आहे देवी तिकडं आहे. मग त्या देवीला काय आवडतं? आई माझे माई तुझं, तुला वाहिल कमळ, वाहिल कमळ, बाळ गोपाळ संभाळ ग माझे मरी माये. समाधान वाटायचं. लेकरं वाचतील आपले. आणि काही टार्गेट मुलं असायचे, ते म्हणायचे चाट आहे सगळे, खोटं बोलते, ते काही खरं नाही, अंधश्रद्धा आहे, त्याला धमकी द्यायचं ते. आई माझे माई तुझी चेष्टा कोणी केली, चेष्टा कोणी केली, त्याला ढाळ उलटी झाली ग माझे मरे माये. आजही जर्मनमध्ये एडसंबा नावाच्या देवीची स्थापना झालेली आहे. ज्याला कुठलंच उत्तर नाही, ज्याला कुठलंच औषध नाही, इथं पराभूत झालेला माणूस कुठल्या तरी अदृष्ट शक्तीकडे जातो आणि कुठलं तरी नाव देतो. हे सगळं अविवेकातून निर्माण झालेलं, हे सगळं अविवेकातून निर्माण झालं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांमध्ये एक कल्पना निर्माण झाली, अस्वस्थ झाले असतील ते. आणि मग त्यांनी साहित्य सोनियाची खाणी, उघडवी देशीयची एक शोभणी, विवेक वल्लीची लावणी होऊ देई सैंग. ह्या ब्रह्मविद्येचा सुकाळ मला करायचा आहे. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची बरी होऊ देई या जगा. मला ब्रह्मविद्येचा सुकाळ मराठीमध्ये करायचा आहे. मला डोळे द्यायचेत लोकांना, मला संस्कार द्यायचेत लोकांना, मला कर्म लोकांना समजावून सांगायचं आहे. आणि म्हणून हा ज्ञानेश्वरीचा हा सगळा प्रपंच त्या काळामध्ये झालेला आहे. त्या काळातला महाराष्ट्र अशा प्रकारचा होता. आणि म्हणून चक्रधर स्वामींनी ज्यावेळेस निहाळला माणसाला की याच्या 2 गोष्टीची कमतरता आहे. एक कमतरता याच्यामध्ये योग्यता, याच्यातल्या ताकदीची याला जाणीव नाही, ती जाणीव करून द्यायची आणि ती ताकद याला निर्माण करायला लावायची, योग्यता. आणि दुसरी गोष्ट आहे स्थिरता, दृढता. माणसा दृढताने हा विचलित होत राहतो, हा देव बदलतो, विचार बदलतो, माणसं बदलतो. अस्थिर असलेला माणूस काही करू शकत नाही. यासाठी भगवंताने गोड शब्द वापरलेला आहे. गोड शब्द या भगवद्गीतेमध्ये अनन्य शब्द वापरलेला आहे. अनन्य शब्दाचा अर्थ महर्षी नारदांनी असा केला, अन्याश्रयाणाम त्याग इति अनन्य. सगळ्या आश्रय सोड आणि एक त्याला शरणे, माम एकम शरणम व्रज. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. सर्व धर्म, त्या काळात कोणते धर्म होते? द्वापार युगामध्ये बुद्ध नव्हता, जैन धर्म नव्हता, मुस्लिम धर्म नव्हता, ख्रिश्चन धर्म नव्हता. 5000 वर्षापूर्वी यातला एकही धर्म नव्हता. मग कोणत्या धर्माचा त्याग कराने मला शरण आहे असं कृष्ण सांगतोय. त्या काळात कुठे होते धर्म? नाही. इथं धर्म शब्दाचा अर्थ आहे आधार. तू घेतलेले सगळे चुकीचे आधार आहेत ते सोड आणि माम एकम शरणम व्रज, मला शरण आहे. कुचकामी आधार घेतोस कशाला तू? अच्छा, मोडक्या जागेवर तू उभा राहतोस कशाला? मोडक्या खाट्यावर झोपतोस का तू? नाही, भरभक्कम आधार मी तुला देतो. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. अनन्य शब्दाचा अर्थ आहे स्थिरता, आणखी कुठल्या देवी देवता नाही.
परत येणार नाही, पुण्यानं प्राप्त झालेलं पद सुटणार नाही. मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ज्ञानेश्वर महाराजांनी चिरून आणखी म्हटले, जैसा वेशाभोगी कवाडावेचे मग दारहीचे पुणे येतेचे, ऐसे लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगू. आणि म्हणून ही आहे स्थिरता. चक्रधर स्वामींनी एका सूत्रामध्ये या महाराष्ट्राच्या पुरुषाला घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाडगेबाबांनी स्वच्छ केला महाराष्ट्र, तुकोबांनी अभंग दिले, महाराष्ट्र पुरुषामध्ये रंग भरण्याचा प्रयत्न केला. नाथबाबांनी 60,000 ओव्या लिहिल्या, भारुड लिहिले, हस्तामलक लिहिलं, हरिपाठ लिहिला. मराठी साहित्य केवढं प्रचंड साहित्य आहे. दासोपंतांनी, ज्ञानेश्वर महाराजांच्या 9,200 ओव्या आहेत. दासोपंतांनी 1,00,000 ओव्या भगवद्गीतेवर लिहिलेल्या आहेत. कसली माणसं असतील, 1,00,000 ओव्या. नाथांचं तर कुटुंब पूर्ण साहित्यिक आहे, पूर्ण साहित्य. मुक्तेश्वरांचं साहित्य केवढं मोठं साहित्य आहे, प्रचंड साहित्य. या सगळ्या साहित्याचा एकच आहे मतितार्थ, एकच मतितार्थ आहे. विचार आणि आचार त्या दोन बाबी तुमच्या जीवनामध्ये असाव्यात. तुमच्या घरात काही असो काही नसो, आचारातून संस्कार कसे संक्रमित होतात. एक छोटं उदाहरण तुम्हाला मी देतो. 2 लहान मुली माझ्या जवळ येऊन बसल्या एक वेळेस, 7-8 वर्षाच्या वयाच्या. त्या म्हणाले की एक कार्यक्रम झाला बाबा, राजकीय कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमाला आलेल्या मंत्री लोकांनी 3 पुतळ्यांच्या गळ्यामध्ये हार टाकले, पंडितजी, गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या. कार्यक्रम संपला, लोक निघून गेले. बकरी आली म्हणाले, आणि त्या बकरीने दोघांच्या गळ्यातले हार खाल्ले, पंडितजीच्या आणि आंबेडकरांच्या. पण गांधीजीच्या गळ्यातला हार काही खाल्ला नाही बकरीने. का, कशामुळे नाही खाल्ला? मी विचार करायला लागलो, कशामुळे नाही खाल्ला. मला काही उत्तरच सापडेना. काहीतरी बोलायचं म्हणून बोललो, गांधीजी म्हातारे होती म्हणून नाही खाल्ला. असं कुठं असतं का म्हणे बाबा? काही चुकीचं सांगता तुम्ही. म्हटलं चुकलं बेटा माझं, तुम्ही सांगा खरं उत्तर काय. इतकं समर्पक उत्तर दिले त्यांनी. त्या म्हणाल्या, गांधीच्या या दोघांच्या गळ्यातले हार खाल्ल्यानंतर बकरी तिकडे सरकली गांधीजीकडे, पण बकरीने बघितलं की गांधीजीच्या हातामध्ये काठी आहे, ती वापस फिरून आली, तिकडे सरकलीच नाही ती. हे आहे संस्कार संक्रमित होतात. टेलर कपडा कैचीमेने कापतो ना, त्यावेळेस जिभेखाली दात त्याचा येतोच आपोआप, आणि चावल्यासारखा तो करतो. कोणी कुस्ती खेळत असेल ना, नकळत तुमचं अंग सुद्धा हलायला लागतं. बँड वाजायला लागलं वाद्य की रक्त सळसळतं. असं हे संक्रमण होत राहतं. आचार आपल्या जीवनामध्ये जर असेल तर न सांगताही त्याचा प्रचार होतो. घरातला प्रमुख माणूस कसा वागतो त्याच्यावर सगळं ते अवलंबून आहे. घर त्याचं अनुकरण करत असतं. अनुकरणशील आहे माणूस, घर त्याचं अनुकरण करत असतं. आणि म्हणून भगवान कृष्ण असं सांगतात, मला काही आचाराची गरज आहे काय, पण लोकसंग्रहासाठी मी पण तिचं आचरण करतो. लोकांनी माझ्याकडे बघावं आणि लोकांनी तसं राहावं, त्यासाठी मी सुद्धा आचरण करत असतो. आणि म्हणून कृष्ण अशा आचाराने आणि विचाराने परिपूर्ण आहे. हे लोकांनी बघितलं आणि लोक कृष्णाची उपासना करायला लागले. आचार विचाराने परिपूर्ण असलेला एका प्रसंगातून तुम्हाला स्पष्ट मी करू इच्छितो की कृष्णाला महर्षी व्यासांनी आणि शुकदेवांनी कुठं टिपलेलं आहे आणि कुठला कृष्ण त्यांनी स्वीकारलेला आहे. राजसूय यज्ञामध्ये धर्मराजाने विचार केला की यज्ञाचा समारोप होतोय उद्या, तर आज आपण त्या यज्ञाच्या समारोपाचा सन्मान कोणाला द्यायचा हे निश्चित करू. आणि म्हणून धर्मराजा महर्षी व्यासांकडे गेले, हात जोडून विनंती केली, म्हणाले, महाराज, एवढा मोठा आपला यज्ञ आहे, माझी इच्छा आहे की एखाद्या चांगल्या माणसाचं पूजन करावं, तुमच्याशिवाय चांगलं कोण आहे. तुम्ही वयाने, तपाने, ज्ञानाने मोठे आहात,
मोठं सिंहासन बनवलेलं आहे सोन्याचं, त्याच्यावर तुम्ही बसायचं. 88,000 ऋषी आलेले, आम्ही सगळं तुमचं पूजन करणार. आम्हाला हा अग्रपूजेचा सत्कार करायचा आहे तुमचा, आता आम्हाला तेवढा अवसर प्राप्त करून द्या. महर्षी व्यासाने सांगितलं, माझा कशाला सत्कार करतोस, माझा कशाला सन्मान, माझी कशाला पूजा करतोस. तो बघ, तो मुलगा खेळतोय ते गेटवर, प्रवेशद्वारावर, त्याची पूजा कर. 12 वर्षाचा मुलगा, त्याची पूजा कर. 5,000 वर्षापूर्वीचा म्हातारा किती तृप्त होता, केवढा समाधानी माणूस होता. कुठे असते समाधान आपल्याला? माझं नावच नाही पत्रिकेत, असलं तर बारीक अक्षरामध्ये आहे. मला वरच नाही बनवलं, माझं नावच नाही घेतलं. किती तृप्त आहे. 18 पुराण लिहिलेला, बादराई सूत्र निर्माण करणारा माणूस. म्हटलं माझा नको, त्या मुलाचा, तो 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 प्रवेशद्वाराजवळ खेळतोय, त्याचा सन्मान करा तुम्ही. धर्मराजा तिथून गेला, जाऊन त्या मुलाला हात जोडले. तो खेळत होता, त्याचं खेळही पूजा होती. अशा माणसाचा खेळही पूजा असतो. आपण पूजा करतो, आपण पूजेचा खेळ बनवतो आणि ती खेळाची पूजा बनवतो. आपण पूजेचा खेळ नाही बनवत तर काय? देवासमोर बसलेला असतो. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तु नुबन. चहा ठेव ग, मला पटकन जायचंय. वेदई सांग पदक्रम. कमी साखर टाक बरं का चहामध्ये. गयंती यमसा मगा. झाला का चहा? जायचंय. वेदई सांग पदक्रम. कमी साखर टाक बरं का चहामध्ये. गयंती यमसा मगा. झाला का चहा? ध्यानावस्थित तद्गतेन मनसा. समोर पोट्याने शी केली दिसत नाही का तुला? पूजेचा आपण खेळ करत असतो. परंतु शुकदेव खेळत होते तर ती पूजाच होती. त्या माणसाच्या खेळण्यामध्ये, प्रत्येक कृतीमध्ये पूजा असते. आपण खेळ मिळण्याने पाहत नाही. खेळ कुठे खेळ मिळण्याने पाहतो आपण? तिथं आपल्यामध्ये असूया असते, तिथं आपल्यामध्ये मत्सर असतो. एक उदाहरण आठवलं सांगतो. मुंबईला एका घरामध्ये क्रिकेटचा खेळ पाहत होतं एक कुटुंब. भारत पाकिस्तानची मॅच होती. भारत पाकिस्तानची मॅच म्हणजे युद्ध असतं. रोड ओस पडलेले होते. शेवटी एकच रन पाहिजे होता. सचिन खेळत होता. रन घेतला की सचिन जिंकणार, नाही घेतला तर भारत हरणार. सगळ्यांच्या नजरा तिकडे आहेत. रोड सुने आहे. श्वासाचे आवाज येत नाही, एवढी शांतता आहे. सगळे बघतायत तिकडे, श्वास रोखलेले आहेत. सचिन उठबशा करतोय, बॅट हातातली फिरवतोय. तिकडून शोएब अख्तर येतोय. एकच बॉल शिल्लक आहे, एकच रन पाहिजे. तो येतोय पळत, तिकडे वाकडा तिकडा होत येतोय. अंगाला आळे पिळे देत येतोय. तो वाऱ्याने केस उडतायत त्याचे. माणसं बघतायत सचिनकडे, बघ रे बाबा कसं करतो आता. असा एक टपोरा दे, एकाच रनाची गरज आहे, भारत जिंकेल. करोडो जनता तुझ्याकडे बघते, तुझ्या आशेने बघते. सचिन म्हणजे भारत, भारत म्हणजे सचिन. सचिन मध्ये भारत दिसतोय त्यांना. तो हरला नाही पाहिजे. श्वास रोखलेले आहेत, कुणी कोणाशी बोलत नाही. अशा वेळेला तुम्ही तिथं जाऊन त्यांना म्हणा तुम्ही चहा घ्यायला चला, तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाहीत ते. असे धुंदीमध्ये आहेत, असे तंद्रीमध्ये आहेत, अशा स्थिर नजरा झालेल्या आहेत. काय होतंय कोणास ठाऊक. सचिन मागं पुढे फिरतोय, असे बॅट मागं पुढे करतोय. अगदी अटेन्शन मध्ये उभा आहे तो तिकडून पळत येतोय. कसं दृश्य आहे. एका क्षणात काय होते काय नाही कोणास ठाऊक, काय होते काय नाही कोणास ठाऊक. आणि तो बॉलर बॉल फेकतो, त्रिफळा उडतो. सचिन आऊट. लोक नाराज होतात. अख्खा भारत नाराज होऊन जातो. टीव्हीचा जो मालक आहे घरचा, तो तितका चिडलेला असतो. हातात दगड घेतो, टीव्हीवर फेकून मारतो आणि टीव्ही फोडून टाकतो. टीव्ही तसा रिकामा फुटत नाही, त्याचा काच उडतो, त्याच्या डोळ्यामध्ये घुसतो. हा दवाखान्यात जातो, मुंबईमध्ये एका हॉस्पिटलमध्ये जातो. तिथले मॅडम असतात, त्या मॅडम म्हणतात काय रस्त्याने चालताना पडले तुम्ही? म्हणे नाही. तुम्हाला कोणी मारलं? म्हणे नाही. हा काच तुमच्या डोळ्यात कसा घुसला? तो म्हणला क्रिकेट पाहत असताना सचिन हरला, नाही सहन झालं, दगड घेऊन टीव्ही फोडला, त्याचा काच उडला आणि माझ्या डोळ्यामध्ये घुसला. बाई म्हणाली वेडे कुठले, खेळ खेळीवेळीने पाहायचा असतो, असं कुठे खेळ पाहत असतात का? हा म्हटलं हो मॅडम, तुम्हाला काय इंटरेस्ट आहे त्या खेळाचा? क्रिकेटची गोष्टच वेगळी आहे म्हणे. बाई म्हणाली सगळ्यात इंटरेस्ट मला जास्त आहे. म्हणजे तुम्हाला कसा जास्त आहे? ती म्हणाली माझं नाव अंजली तेंडुलकर, मी सचिनची बायको आहे, हा माझा दवाखाना आहे.
मी माझा दवाखाना चालवते, त्या भिकार धंदा मी करत नाही, तो त्याचा क्रिकेट खेळतो. कळतंय ना मला, संध्याकाळी कळतं ना हरला की जिंकला. प्रामाणिकपणाने त्यांनी त्याचं काम करावं, मी माझं काम करते. मूर्खासारखं आपलं घरी बसून आता खेळ पाहता. बाप आवता मागे फिरतोय, तो किती रन काढतो कधी विचार केला का तुम्ही? बापाने किती रन काढले कामासाठी याचा विचार तुम्ही केलेला आहे? खेळी मिळे नाही खेळ, शुक खेळतोय, त्याचे खेळण्यामध्ये कृष्ण आहे. आणि हा खेळणारा शुक यावेळेस तिथं हा धर्मराजा गेला. धर्मराजा गेल्यानंतर धर्मराजाने त्या मुलाला हात जोडलेले आहे. हात जोडल्याने विनंती केली की रे बाबा, महर्षी व्यासांनी तुझं नाव सुचवलेलं आहे, तुझं नाव सुचवलं अग्रपूजेसाठी, चल तुझा सन्मान करायचा. खेळता खेळता तो मुलगा म्हणाला, माझा कशाला सन्मान करताय, माझा नका सन्मान करू. तो त्याचा सन्मान करा, त्याच्या हातामध्ये झाडू आहे ना, त्याचा सन्मान करा. तो काय, तो झाडतोय ना, तो बघा ना, त्याचा सन्मान करा. तिकडे गेले धर्मराजा आणि त्याला विनंती केली. कोण होता तो? तो होता भगवान कृष्ण, हातामध्ये झाडू घेतलेला. हा कृष्ण जास्त भावलेला आहे. याचं कारण असं आहे की एका हातामध्ये त्याच्या सत्ता आहे, दुसऱ्या हातामध्ये त्याच्या झाडू आहे. दोन टोक कृष्णाने सांधलेले आहेत जीवनामध्ये, दोन टोक. सत्ता एका हातामध्ये, तो सोन्याच्या सिंहासनावर बसला तसंच तो खाली आहे. त्याचे पाय जमिनीवर आहे, तर डोका आभाळाला भिडलेला आहे. अखंड तो, अख्खाची अख्खा तो आहे. तो कशावर उभा नाही, तो स्वतःवर उभा आहे. स्वतःची उंची स्वतःवर उभी केलेली आहे त्याने. असा हा अखंड असलेला हा कृष्ण आहे, अखंड असलेला. आणि म्हणून कृष्णामध्ये आचार आहे आणि कृष्णामध्ये विचार आहे. कृष्ण गीता सांगतो त्यावेळेस तेवढीच ताकद आहे. कृष्णाच्या हातामध्ये झाडू आहे, त्याच्यामध्ये गीतेची ताकद आहे. म्हणून आचार आणि विचार आहे कृष्णाच्या जीवनामध्ये, म्हणून तर कृष्ण मोठा आहे. त्याची पूजा, कृष्णाची पूजा, त्या तोलाची पूजा, त्या ताकदीची पूजा, ही पूजा महत्वाची आहे. आणि म्हणून आचार्य योग्यता, विचारे, दृढता, यज्ञता चरती श्रेष्ठ सप्त देवे तरोजना. मला आचार करायची गरज नाही, परंतु लोकांना दाखवण्यासाठी मला तो आदर्श गिरवून द्यायचा आहे. मी तो आचार करतोय, भगवंता सांगतात मी तो आचार करतो. आणि म्हणून श्रेष्ठ पुरुषांनी आचार करणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. नैतिक अधिष्ठान असणं ही महत्वाची गोष्ट आहे. व्यसनापासून अलिप्त असणं ही गोष्ट महत्वाची गोष्ट आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण असणं ही गोष्ट महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला पूर्ण घडायचं आहे. आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या मुलांना आम्हाला घडवायचं आहे. त्यांची नजर आम्हाला तयार करायची आहे, त्यांचे कान आम्हाला तयार करायचं आहे, त्यांचं सगळं पाहणं वगैरे सगळं आम्हाला तयार करायचं आहे, सगळं तयार करायचं आहे. आणि ही तयारी गीता तयारी करून देते. हा आहे आचार. हा आचार महत्वाचा आहे. आणि मग अशा आचार संपन्न पुरुष पूर्ण परमेश्वराशी समर्पित झालेला असतो. आणि समर्पित झाल्यानंतर जे काय करायचं त्याला, तो त्याची सेवा म्हणून करत असतो, त्याची सेवा. सावताबाबांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, ते काम तो करतोय. नाही गेला पंढरपूरला. कथाची की विठ्ठल त्याच्या मळ्यामध्ये आलेले, कुणाच्याच मळ्यामध्ये गेलेले नाही. एकरूप होऊन त्यांनी ते काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्या आचारावर प्रभावित होऊन ते तिथं आलेले आहे. नरहरी सोनारे काम करतात, तर काम करताना असंच करतात. देवा तुझा मी सोनारे, देवा तुझा मी सोनारे,
यदाचरती श्रेष्ठस्तत् देवे तरोजन स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. पहिल्या ओळीमध्ये आचार आहे, दुसऱ्या ओळीमध्ये विचार आहे. स यत् प्रमाणं कुरुते, प्रमाण विचार, आचार आणि विचार या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एखादा माणूस खूप हुशार आहे, तुम्हाला समजलं, तुम्ही त्याच्या हुशारीचा स्वीकार करता, पण तुम्ही जेव्हा चौकशी करतो तो वागतो कसा, मग तुम्ही त्यावेळेस तुम्ही असं ऐकता की तो वागत बरोबर नाही, खूप व्यसन आहेत त्याला, पण अभ्यास आहे, पण प्रामाणिक नाही, लबाडे खूप आहे, पण अभ्यास खूप चांगला आहे त्याचा. तुम्ही त्याला अर्ध स्वीकारलं, पूर्ण नाही स्वीकारलं. एखादा माणूस आचार संपन्न आहे, खूप चांगला आहे, पण विचार कुठलाच नाही. कसा आहे माणूस, खूप चांगला आहे, बाकी अभ्यास काही मार्गदर्शन नाही, त्याला काहीच कळत नाही. तुम्ही त्याला अर्ध स्वीकारलेलं आहे. संतांना तुम्ही पूर्ण काय स्वीकारलं की हे जग जीवने पुरित परमानंद घनसंत अनार्थ कराव्या तृष्णा पीडित तैसे भासता ती. दारूबंदीच्या कार्यक्रमामध्ये एखाद्या प्रतिष्ठित माणसाला तुम्ही बोलवलं, म्हटले सांगा जरा लोकांना दारू वाईट आहे सांगा. त्यांनी हातामध्ये माईक घेतला, म्हणाले बंधू आणि भगिनींनो, दारूचे खूप दुष्परिणाम आहेत, त्यांनी खूप खूप वाईट आहे ती. खरं तर त्याच्यावर जास्त बोलायला पाहिजे, परंतु मला लगेच एका दारूच्या दुकानाचं उद्घाटन करायला जायचं, त्यामुळे मला वेळ नाही, तर मी क्षमा मागतो आणि माझं भाषण इथं संपवतो. याने उच्चारलेले जे शब्द आहेत की दारूचे दुष्परिणाम, हे शब्द निरर्थक झाले, याला कुठलाच अर्थ नाही राहिला, कुठला अर्थ नाही राहिला. आणि म्हणून अर्थपूर्ण शब्द त्याचे आहेत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. संतांचं नाव पुन्हा पुन्हा आपण काय घेतो की त्यांचं जीवन, त्यांचं ज्ञान हे कृतीतून प्रकट झालेलं ज्ञान आहे. पुन्हा महाभारत, पुन्हा राम, हे आपल्याला का की एक चाकुरीबद्ध जीवन आहे, आचारामध्ये जगलेले हे जीवन आहे, आचाराच्या जीवनामध्ये. श्रीरामाच्या जीवनामध्ये आचार आहे आणि त्यांनी प्रभावित झालेली माणसं किती पक्की माणसं आहेत. अरे श्रीरामाने पाठवलं सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये, हनुमान सीतेचा शोध घेण्यासाठी गेला, सोन्याची लंका बघितली, सगळं सोनं सगळं श्रीमंत बघितलं, पण नियत नाही बदलली पडला काही. इकडे एवढं मोठं सोनं आहे, तिकडच आपण राहू, रावणाच्या दरबारामध्ये राहू, तिकडं तरी काय तो भिकारीच आहे, भणंग अवस्थेमध्ये फिरतोय, खाण्यापिण्याची तिची पंचायत आहे, लक्ष्मण फळं आणून देतोय, कुठेतरी झोपडीमध्ये राहतोय, झाडाखाली राहतोय, हेच काय रामाजवळ राजा भरत झालेला आहे. हे किती चांगलं आहे. ज्याला सोनं मोहित करू शकलेलं नाही अशा हनुमानामध्ये जी दृढता आहे ही कुठून आली? श्री रामाच्या आचरणातून आली. रामाचं आदर्श जीवन त्याने बघितलेलं आहे. एवढं मोठं प्रलोभन सोडून दिलं. आज आपण बघतोय थोड्या थोड्या गोष्टीला माणसं बदलून जाताना पाहतोय आपण. इलेक्शन पिरियडमध्ये आहे तरी काय माणसाची किंमत 100, 200, 1000 रुपये. 1000 रुपयाला माणूस विकत घेता येतो. अरे कच्चा ब्रेड चहामध्ये बुडून खावा असं माणसाला कच्चा, याची किंमत तरी काय? पालापाचोळ्यासारखा माणूस बनलाय. कोणी बनवलं? यांनीच बनलाय, त्याने स्वतः बनवलाय. पण याच्यामध्ये एक वजन वाढू शकतं, नैतिक अधिष्ठान जर असेल, योग्यता असेल तर याचं वजन वाढू शकतं. द्रोणाचार्याने प्रतिज्ञा केली की मी उद्या सूर्यास्त होईपर्यंत धर्मराजाला पकडून आणतो दुर्योधना. भगवंत घाबरले इकडे. द्रोणाचार्यासारखा योद्धा अर्जुनाला पकडून नेल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनाचा गुरु आहे तो. द्रोणाचार्याचा रथ निघाला धर्मराजाच्या दिशेने आणि धर्माला बांधून नेलं तर संपलं ना युद्ध. प्रमुख माणूसाच नेला. कसं करायचं, काय करायचं. आणि मग भगवंताने त्या ठिकाणी एक युक्ती केली. धर्मराजाला म्हटले खोटं बोलशील तो म्हणा अजिबात जमणार नाही, आपल्याला खोटं बोलता येत नाही. अरे तुझा मरायचा प्रसंगाला खोटं बोलणार राजा तो म्हणे ते जमणारच नाही अजिबात, मी नाही खोटं बोलणार. भीमाला बोलवलं, भीमा इकडे, खोटं बोलशील म्हणजे काहीही बोलायला सांगा. म्हणे फक्त एकच बोलायचं की अश्वत्थामा मेला एवढा प्रचार करतो. अश्वत्थामा मेला असा प्रचार कर. अश्वत्थामा द्रोणाचार्याचा मुलगा आणि मुलगा मेला हे समजल्यानंतर पुत्र वियोगाने दुःखी झालेला बाप कधी युद्ध करू शकेल का? भीम म्हणे हरकत नाही, सगळे मेले म्हणून सांगायला मी तयार आहे. सगळे नको, अश्वत्थामा मेला एवढंच सांग. रथ येत होता,
भीम गेला, एक हत्ती मारून टाकला अश्वत्थामा नावाचा आणि केला प्रचार, अश्वत्थामा हत मेला मेला. कोण? अश्वत्थामा. कोण मेलं? अश्वत्थामा मेला मेला. गुरुजीचा मुलगा, द्रोणाचार्याचा मुलगा मेला. अश्वत्थामापर्यंत मेल्याची बातमी कळली गुरुजींना. अश्वत्थामा मेला. विचलित झाला गुरु द्रोणाचार्य, विचलित झाले. अश्वत्थामा मेला. खरंच मेला काय? काय झालं? कुणाला विचारू? कसं करू? दुर्योधनाला विचारू? नाही, खोटं. कृष्णाला महान लबाड आहे. विचारू? कुणाला विचारू? धर्माला. धर्म सत्य बोलतो, धर्माला विचारायला पाहिजे. त्या दिशेने रथ नेला. ज्याला पकडायचं होतं, जो शत्रू होता, त्याच्याकडे रथ नेला आणि त्याला विचारायचं आहे, तो प्रामाणिक आहे, त्याला विचारायचं खरंच माझा मुलगा मेला का? तो जर मेला म्हटला तर खरंच मेला, तो जर नाही मेला म्हटला तर नाही मेला. द्रोणाचार्यांना स्वतःकडे खेचून आणण्याची जी ताकद आहे ना, ती आचाराची ताकद आहे. एकच गोष्ट आहे, फक्त तो सत्य बोलतो, फक्त सत्य. त्याच्यातला एकच गुण आहे, आचाराचा बराच भाग शिल्लक आहे, फक्त सत्य बोलतो तो आचार करणार आहे. सत्य. त्यांनी गुरुला खेचून आणलं, त्याच्याकडे खेचून आणलं. ही आहे आचाराची ताकद, ही आहे योग्यता. गुरुने कृष्णाला सगळ्यांना सोडून, 40 लाख लोकांना सोडून ज्याच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडलं, तिचं नाव आहे योग्यता. विचारलं धर्मराजा, अश्वत्थामा हत, अश्वत्थामा मेला. भगवंताने अगोदर नियोजन केलेलं, त्याला खोटंही बोलू द्यायचं नाही, खरंही बोलू द्यायचं नाही. हत्ती मारला गेला हे सत्य होतं. अश्वत्थामा हत म्हटल्याबरोबर अगोदर बाकीच्या लोकांना वाद्य वाजायला सांगितलेलं होतं. ठरल्याप्रमाणे त्यांनी गोंधळ केला. नरोवा कुंजरोवा वाद्याच्या आवाजामध्ये विलीन होऊन गेलं, ते विरून गेलं, काही कळलंच नाही. अश्वत्थामा हत एवढंच ऐकलं आणि तेवढंच ऐकवणं गरजेचं होतं. कसा मुत्सद्य आहे कृष्ण, कसा राजकारणी आहे कृष्ण. युद्धाच्या भूमीमध्ये कुठल्या वेळेला काय करायचं? दुर्योधनाच्या बाजूने असलेला एक माणूस, त्याला उगीच बोलून घेतले, इकडे इकडे इकडे. तो आला जवळ. दुर्योधन पाहत होता, कशाला बोलवलं, काय कशासाठी बोलवलेलं. चांगला योद्धा होता, जवळ आला. कृष्णाला म्हटलं काय, कशासाठी बोलवलं? त्याच्या कानात म्हणाले, कापसाचा भाव माझ्या लक्षात नाही. काय कापसाचा भाव सध्या? म्हणजे मलाही कल्पना नाही. जा तू वापस. गेला वापस. दुर्योधनाने विचारलं, कशाला बोलवलं तुला? म्हणजे कापसाचा भाव. दुर्योधनाला पटेल का? तो म्हणून हा बदमाश आहे, याच्या कानात दुसरं काहीतरी सांगितलं. नको रो माझ्याकडे, निघून जा. तो म्हणे मी एकटा जाणार नाही, 15-20 आमदार सोबत घेऊन जाईल. म्हणे घेऊन जाय तू, पण थांबू नको. कृष्णाचं आणि म्हणून द्यूतम छलयता मस्मी, मी छल आहे. छल असलो तरी कल्याणकारक छल आहे. कामोस्मी भरतर्षभ, मी काम आहे अर्जुना. काम शब्दाचा अर्थ आहे ऊर्जा आहे, मी ऊर्जा. काम म्हणजे ऊर्जा, मी ऊर्जा आहे. ही ऊर्जा वरच्या दिशेला जर आणली तर कल्याण करणारी ऊर्जा, अशी मी ऊर्जा आहे. हा आचरणाचा एक प्रभाव आहे. असा माणूस अभिप्रेत आहे आणि असा देशाला एखादा माणूस सापडतो त्यावेळेस कसं असतं सांगा.